चर्चा केल्या, त्यांच्या सगळ्यांच्या सूर असा आला की आपण अर्ज भरला पाहिजे. पक्षांनी किंवा महाविकास आघाडीने खूप मोठी चूक केलेली आहे. या ठिकाणी भाजपचा पाडाव करण्यासाठी सक्षम उमेदवार देणं गरजेचं होतं. ती गोष्ट घडलेली नाही आणि म्हणून अजूनही आपण पक्षाकडनं अर्ज भरून त्यांच्याकडे मागणी करावी, वेळ गेलेली नाही. ह्या पद्धतीचा निर्णय ह्या सगळ्यांनी कळवला. जवळजवळ सांगली लोकसभा मतदारसंघातल्या काँग्रेस पक्षाशी निगडीत असलेल्या 38,000 कार्यकर्त्यांना आमच्या कुटुंबियांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं फोन करून काय निर्णय घ्यावा ही विचारणा आम्ही सगळ्यांनी मिळून केली आणि त्याच्या आलेला निकाल काही वेळेत आम्ही जाहीर करूच. पण त्यातलाच एक भाग म्हणून काल मुहूर्तावर काँग्रेस पक्षाच्या वतीनं जशी परंपरा आहे, आज आमच्या ह्या कुटुंबियाची 14वी ही लोकसभा निवडणूक आहे. ज्या पद्धतीनं आम्ही अर्ज भरतो, पहिला सर्व जिल्ह्यातल्या महान नेत्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन, आमच्या ग्रामदेवताचं दर्शन घेऊन काल मुहूर्तावर अर्ज एक काँग्रेसचा एक अपक्षाची परंपरा आमची भरायची आहे, त्या पद्धतीने भरलेला आहे. आज सर्व कार्यकर्त्यांच्या सोबतीनं त्या सगळ्यांच्या बरोबरीनं चालत कलेक्टर ऑफिसच्या दिशेनं चालत आम्ही निघणार आहे. वाटेत आमची बैठक सभा आयोजित करणार आहे. पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून घेणार आहे आणि तिथून कलेक्टर ऑफिसकडे ठराविक नियमाप्रमाणे 4-5 लोक अर्ज भरण्याचीच आजची प्रक्रिया आहे की कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आज ह्या ठिकाणी सभा घेऊन त्यांच्या आशीर्वादाने आज जाऊन 2 फॉर्म भरलेले आहेत. अजून 2 फॉर्म भरायचे शिल्लक आहेत. ते आज ती प्रक्रिया पूर्ण आम्ही करू. तुम्ही मुहूर्तावर अर्ज भरला, मात्र तुमच्या या उमेदवारीमुळे बंडखोरीचं ग्रहण लागले महाविकास आघाडी. हे बघा, आपण खूप पुढे जातो. 22 तारखेला अर्ज राहिला तर बंडखोरी आणि 19 तारखेला पक्षांनी उमेदवारी नाही दिली तर पुढची चर्चा. मला अजून विश्वास वाटतो की एकंदरीत परिस्थिती पाहता ह्या जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची ताकद महाविकास आघाडी कसं भाजपला पाडू शकते हा विचार त्यांनी जर सारासार केला तर ह्या ठिकाणी 19 तारखेच्या 3 वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाचे एबी फॉर्म हे निश्चित त्या ठिकाणी माझ्या नावाचं पण महाविकास आघाडीचे जमा होईल. स्पष्टपणे सांगितलं की आता माघार घ्यायची जी चर्चा आहे ती आता संपलेली आहे. हे पहा, काही लोक म्हणतात निर्णय आमच्या हातात नव्हता. अशा लोकांनी निर्णय संपला म्हणणं आणि आम्ही ऐकणं असं होऊ शकत नाही. त्यामुळे निर्णय नेमका कुणाच्या हातात होता, जर हातात होता तो त्यांनी घेतला का, आणि त्यांनी घेतला असेल तर मग त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण निर्णय आम्ही घेतला नाही म्हणणाऱ्यांनी निर्णय संपलेला आहे असं म्हणणं कदाचित पटत नाही. काल विश्वित कदम साहेब, पृथ्वीराज पाटील, विक्रम सावंत हेही काही वरिष्ठ नेत्यांना भेटायला गेलेले आहेत. आम्ही सुद्धा आशा धरून आहे, कार्यकर्ते आशा धरून आहेत. काय निर्णय घ्यायचा हा आता येणाऱ्या सभेत तुम्हाला मिळेल. पाटलांनी सांगितले की जर का तुम्ही सांगितलं तर आम्ही उमेदवारी माघार घेतो. आता सभेत त्यावर सविस्तर बोलू. बाळासाहेब थोरातांनी सांगितलंय लोकशाही टिकवायची असेल तर काही तडजोडी कराव्या लागतील. कोणी सांगितलेलं आहे? बाळासाहेब थोरात. माझा काय समक्ष अजून बोलणी त्यांच्याशी झाली नाही. त्यामुळे असं काय निरोप आला असेल तर त्याच्यावर उत्तर देईन. विश्वजित कदमांनी सांगितले महाविकास आघाडी धर्म पाळावा असा वरिष्ठांच्याकडून त्यांना सूचना आहे. काय सांगाल, तुमचं बोलणं झालं? अजून माझी भेट झालेली नाहीये. आज ते नागपूरला गेलेत असं कळते. ते परतल्यावर त्यांची भेट घेईन. महाविकास आघाडीच्या उमेदवारानं सुद्धा तुमच्यावर थेट घराणेशाहीची टीका केली. 4 वेळा महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केला तरी तुम्ही आमच्या सोबत येत नाहीये. मी माझ्या मुख्यमंत्र्याचा नातू नाहीये म्हणून हे सगळं करताय. आज सविस्तर तुम्ही येऊन समोर येऊन सांगावे की शेतकऱ्याचा मुलगा खासदार नकोय का. आज सविस्तर सभेत त्याच्यावर बोलणी करू. पण त्यांनी ज्या पद्धतीने उद्विग्न होऊन टीका केले, काय सांगाल? निश्चितच सविस्तर आजच्या सभेत त्याच्यावर आपण बोलू. एबी फॉर्मची मागणी केलेलीच आहे पक्षाला. आज विश्वित कदमांना सुद्धा आम्ही मागणी करणारच आहे. तेही नागपूरला गेलेलेच आहेत. अजून वेळ नाही. 16 तारीख, 17, 18, 19 3 दिवस अजून आहेत.
3 दिवसात राजकारणात खूप बदल होतात. पाहू काय होते. नक्कीच आपण पाहू शकता 21 सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. भाजपला पाडायचं असेल तर 19 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत पक्षाचा एबी फॉर्म येईल असं देखील विशाल पाटील यांनी म्हटलंय. 19 तारखेपर्यंत पक्षानं एबी फॉर्म दिला नाही तर बंडखोरी निश्चित असल्याचं देखील आता एक प्रकारे सांगलीमध्ये पाहायला मिळतंय. निर्णय घेण्याचा अधिकार नाही म्हणणाऱ्यांनी आता निर्णयाची वेळ गेली असं म्हणू नये अशा शब्दांमध्ये विशाल पाटील यांनी पक्षांतर्गत नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे.